आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। अखेर 10 महापालिका आणि 26 जिल्हा परिषदांसाठी आज मतदान झालं। मतदान कसं झालं, टक्केवारी वाढली याविषयी तर आपण चर्चा करणारच आहोत। पण ज्या पद्धतीनं मतदान व्हावं तसंच मुंबईमध्ये तरी झालेलं दिसतंय, कारण 8% मतदानाची टक्केवारी वाढली असं राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केलेलं आहे। आता हे जे मतदान वाढलं त्याचा फायदा नेमका कोणाला होणार? शिवसेनेच्या आणखी जागा वाढतील का? भाजप जे प्रचारामध्ये सर्वत्र दिसलं, मुख्यमंत्री पदोपदी आपल्याला दिसले, त्याचा फायदा हा भाजपला होईल का? भाजपच्याही जागा ह्या खूप वाढतील का? आणि मग जर का क्रमांक 1 आणि 2च्या जागा ह्या शिवसेना भाजपला मिळत असतील तर मग पुन्हा एकदा कल्याण डोंबिवली पॅटर्नचीच पुनरावृत्ती होईल का? मी पुन्हा एकदा सांगतो की कल्याण डोंबिवली पॅटर्नमध्ये झालं काय की कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या वेळी जिथं केवळ 8 नगरसेवक भाजपचे होते, निकाला अंती ते 40 वरती गेले आणि तिथं शिवसेनेला सत्तेसाठी भाजपला सोबत घ्यावं लागलं। पण प्रचारादरम्यान शिवसेना आणि भाजपनं एकमेकांवर आज जसे आरोप केले तसेच आरोप केले होते आणि जसा निकाल आला आरोप शिवसेना आणि भाजप विसरले आणि पुन्हा सत्तेसाठी युती करून महापौर हा शिवसेनेचा तिथं झाला। हे जे कल्याण डोंबिवली पॅटर्न आहे तेच आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये गरज पडली तर नाशिकमध्ये राबवला जाईल। एवढंच नाही तर या कल्याण डोंबिवली पॅटर्नमुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार तर तरेलच, पण ते अधिक भक्कम होईल का, हाही मुद्दा आहे। अशा अनेक प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। आपला आजचा सवाल बघा, महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण चर्चा करणार आहोत। मुद्दा क्रमांक 1, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमुळे सत्ता कारणाला कलाटणी मिळेल का? मुद्दा क्रमांक 2, मिनी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे का? मुद्दा क्रमांक 3, मुंबई महापालिकेत शिवसेना भाजप पुन्हा सत्तेसाठी एकत्र येतील का? शेवटचा मुद्दा, मुद्दा क्रमांक 4, सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेबरोबर तडजोड करतील का? का हा प्रश्न विचारला जातोय? कारण मुख्यमंत्री अलीकडेच अनेक मुलाखतीतून असं म्हणालेले आहेत की शिवसेनेबरोबर जर का पुन्हा युती करायची वेळ आली तर पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आम्ही तडजोड करणार नाही। आता बघायचं आहे की कोण कशी तडजोड करतं ते, कारण आता काउंटिंग डे, रिझल्ट डे हा आलेला आहे जवळ। तो 23 फेब्रुवारीला आहे, ज्या दिवशी मतमोजणी होईल आणि निकाल बाहेर येतील तेव्हा सेना भाजपच्या मनात काय होतं, आधीचा जो काही आरोप प्रत्यारोपांचा खेळ होता तो फार्स होता का, ह्या सर्व गोष्टी स्पष्ट होणार आहे। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया। आपल्या स्टुडिओमध्ये आहेत पत्रकार समर खडस, जे महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक आहेत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये राजू वाघमारे आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते। आपल्यासोबत मुंबईहूनच महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आहेत। आपल्यासोबत भाजपचे धडाडीचे प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत। आपल्यासोबत थोड्याच वेळात फोन लाईनवरनं शिवसेनेच्या उमेदवार किशोरी पेडणेकर सुद्धा येणार आहेत, ज्यांनी गेल्या 2 महिन्यात शिवसेनेची बाजू प्रसारमाध्यमांमध्ये लावून धरली होती। आज त्याही आपल्यासोबत आहेत। मी चर्चेला सुरुवात करतोय ती केशव उपाध्याय तुमच्यापासून। जो काही प्रचार झाला त्यामध्ये सर्वत्र जिथं बघावं तिथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसले। कान लावून काही ऐकावं तर मुख्यमंत्र्यांचं भाषणच सर्वांना ऐकता आलं। मुख्यमंत्री इतके आक्रमक होते की त्यांना इतकी ऊर्जा आली कुठून, इतका उत्साह त्यांच्यात आला कुठून, असा प्रश्न
विचारणा वाचून मलाही गत्यंतर नव्हतं आणि ते असं म्हणाले की पोट तिडकीमुळं हे सगळं आलं. पण आता असं बाहेर येतं की हीच तर भाजपची स्टाईल आहे, हीच तर स्ट्रॅटेजी आहे की केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र पुढं करून प्रचार यंत्रणा एखाद्या कॅरेक्टर भोवती फिरवायची आणि फायदा उचलायचा. तसंच काहीसं या निवडणुकीत झालंय. आशिषजी, आपण पत्रकार आहात, त्यामुळे आपण कुठल्या अर्थाने कुठल्या भूमिकेकडे पाहावं यातून मी काही सांगू शकत नाही. तो आपला अधिकार आहे. असं आहे की आपण लोकांवरती अधिक विश्वास ठेवला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी लोकशाही मानते आणि स्वाभाविकपणे लोकांवर विश्वास आमचा आहेच. त्यामुळे आम्ही आमचं असं मानतो, निवडणूक ही गंभीरतेने आणि आपले कार्यक्रम घेऊन, आपले मुद्दे घेऊन हे लोकांकडे गेले पाहिजेत आणि त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये आम्ही स्थानिक प्रश्नांवरती, मी एक आशिषजी तुम्ही स्वतः ऑब्झर्व केला असेल, समर खडस इथं बसले त्यांनी ऑब्झर्व केला असेल, मी स्वतःही या मुख्यमंत्र्यांवर काही काळ फिरलो आणि बाकी महाराष्ट्रात फिरलो. या निवडणुकीमध्ये एक वेगळा पायंडा या निवडणुकीमध्ये पाडण्याचा प्रयत्न आम्ही केला. तो मुद्दा असा होता की मुख्यमंत्री म्हणजे निवडणुका म्हटल्या की राजकीय प्रत्यारोप, आरोप प्रत्यारोप, धुराळा हे नेहमीच होतं. पण या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची 80-85% भाषण हे स्थानिक ठिकाणच्या प्रश्नांवरती, म्हणजे कचऱ्याचा प्रश्न, सांडपाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, अशा प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांची भाषणं असायची. अशा प्रश्नावरची काय करता येईल याबाबतचं असायचं. 10-15% स्वाभाविक आहे, ज्या पद्धतीचे आरोप व्हायचे तर उत्तर द्यायचे. पण विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्र्यांसारखा कर्तबगार, कार्यक्षम, स्वच्छ प्रतिमेचा नेता या सरकारचा असल्यामुळे स्वाभाविकपणे तो केशव उपाध्याय माफ करा, मी तुम्हाला अडवतो. केशव उपाध्याय माफ करा, मी थोडं अडवतो, मी थोडी दुरुस्ती करतो. बोला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा उचलून धरला. तो कशासाठी? विरोधकांवर आरोप करण्यासाठी. हे तर मान्य कराल ना? हे तर मान्य कराल ना? धरला ना. आजवर ते दिसलं नाही. पहिल्यांदा सांगितलं, आजवर ते दिसलं नाही कोणताही मुख्यमंत्री. पहिल्यांदा सांगितलं 80%. 1 मिनिट, माझं पूर्ण, आता तुम्ही मध्ये मला अडवलं, माझं पूर्ण तर होऊ द्या. मी सुरुवातीलाच असं म्हणालो की 80% त्यांच्या भाषणाचा भाग हा साधारणतः स्थानिक प्रश्न, जे स्थानिक पर्यावरण, स्थानिक गटर मीटर अशा पद्धतीचे महापालिकेचे किंवा नगरपालिका, जिल्हा परिषदेचे मुद्दे होते, त्या भोवतीच्या त्यांचे भाषणात मुद्दे असायचे. आता 10-15% ज्या पद्धतीचं त्यांचे आरोप केले त्याची उत्तरं असायची आणि जे भ्रष्टाचाराचे मुद्दे म्हणताय ते वास्तवावर आधारित होते. मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार, त्याचे चौकशा झाल्या, त्यात अधिकारी अटकेत गेलेत, त्याच्यामध्ये काय काय सुरू आहे हे त्यांनी मांडलं. त्यामुळे त्यात चुकीचं काहीच मांडलं नाही त्याच्यामध्ये त्यांनी. म्हणजे ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामधून लोकांचे आरोप काढले, लोकांचा भ्रष्टाचार काढला आणि त्यांनी केलेला भ्रष्टाचार उगाळला. बरोबर. 1 मिनिट, मी असं म्हणालो स्थानिक प्रश्न आणि ज्या भ्रष्टाचारातनं जी वस्तुस्थिती मुंबई महापालिकेमध्ये समोर येते ते मुद्दे जर त्यांनी मांडले, कारण ते मुंबई महापालिकेशी संबंधित होते, अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे जर मांडले आणि जे सिद्ध होत चाललेले, त्यात लक्षात येत चाललेले अनेक गडबडी घोटाळे लक्षात येत चाललेत, ते जर मांडले तर ते मांडलेच पाहिजेत. कारण पारदर्शकतेचा आग्रह त्यासाठीच आम्ही धरतो आहोत. अगदी बरोबर आहे. पारदर्शकतेचा मुद्दा हा शिवसेनेची कोंडी करण्यासाठीच मुख्यमंत्री आणि भाजपनं उचलला, हे आता सर्वांना कळलेलं आहे. मी थेट जातोय किशोरी पेडणेकर यांच्याकडे. बोलतो. शिवसेनेच्या उमेदवार आहेत त्या 2 महिन्यापासून या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आणि शिवसेनेवर जे आरोप भाजपकडनं होत आहेत त्याला उत्तर देत आहेत. किशोरीताई, अजूनही भाजप तुमची पाठ सोडायला तयार नाही आहे. अजूनही शिवसेनेनं महापालिकेमध्ये भ्रष्टाचार केला हे यानं त्या माध्यमातून सांगते आहे. मुळामध्ये त्यांना असं सांगा, पारदर्शकता काय असते हे उमेदवारी देत असताना, भारतीय जनता पार्टीने जेव्हा उमेदवारी देत असताना जे काही व्हिडिओ व्हायरल झाले ते पारदर्शकता त्यांची आपल्याला दिसलेली आहे. आणि ज्या अगदी स्वतःची पाठ कशी थोपटून घ्यायची हे शिकायचं असेल तर भारतीय जनता पार्टीकडे जायला पाहिजे. एक तर जो व्हिडिओ व्हायरल झाला ते नाकारू शकता का तुम्ही? त्याच्यामध्ये का ना पारदर्शकता तुम्ही दाखवली?
आणि मग जेव्हा अंगाशी आलं तेव्हा सांगायचं की तो पार्टी फंड होता. म्हणजे तुमचा तो पार्टी फंड आणि दुसऱ्याने केला तर वेगळं काहीतरी. या पद्धतीने जे काही त्यांची वाटचाल आहे, आता खूप झालं, आज सगळं पेटीमध्ये बंद झालेलं आहे. त्यामुळे 23 तारखेला जे काय उघडेल त्याच्यामध्ये नक्की त्यांना कळून चुकेल की लोक ईडी नाहीये, लोक आता सुज्ञ आहे. आणि त्या सुज्ञ लोकांना तुम्ही वारंवार हेच काय बिनबवताय. म्हणजे प्रत्येक वेळेला ठोस बोलतच राहायचं आणि ते कसं खरं करून दाखवतोय. ही जी काही तुमची पाठशाला आहे ना ती पहिली बंद करा. त्या सगळ्या पाठशाळा आता त्यांना कळलेलं आहे. त्यामुळे मी हे सगळं मानायला तयार नाही. तुमचे मुख्यमंत्री क्लीन चिट आहे, क्लीन आहे का काय जनता ठरवेल, तुम्ही नाही ठरवायचं, जनता ठरवेल. पण किशोरीताई मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जनता ठरवेल ठीक आहे, पण मुख्यमंत्री महापालिकेबाबतीत ठरवू शकतात ना, ते निर्णय घेऊ शकतात. आणि 1 वर्षापूर्वीच त्यांनी मुंबई महापालिकेवर SIT म्हणजे चौकशी नेमलेली आहे. हो, पण मग SIT नेमली, आम्ही कुठे नाही म्हणतोय, SIT नेमली. मग SITतनं काय बाहेर येते ते पण दाखवा की. अहो, ज्यांना तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलं ते नागपूरला परत कॉन्ट्रॅक्टर बनले. ज्यांना वारंवार इथे बोंबलले ते सगळे जाऊन नागपुरात बसले. हे लोकांना माहिती आहे, हे लोकांनी पाहिलंय. ठीक आहे केशव उपाध्याय, किशोरीताईंच्या प्रश्नाला उत्तर द्या. तयार आहोत, ते चौकशीला त्या शिवसेना तयार आहे, पण ते म्हणतात ज्यांना ब्लॅकलिस्टेड मुंबईत केलं तेच कंत्राटदार नागपूरमध्ये कसे गेले. असं आहे आशिष, आमचं काही महापालिकेच्या टेंडरवरती आमचा पक्ष चालत नाही. त्यामुळे स्वाभाविकपणे कार्यकर्त्यांकडनं निधी घेऊन, कार्यकर्त्यांच्या खर्चातनं, कार्यकर्त्याने दिलेल्या निधीतून किंवा जनतेनं दिलेल्या निधीतून आम्ही पक्ष चालवतो. त्यामुळे स्वाभाविक आहे ज्या पद्धतीचं आहे ते सांगितलं, ते निवडणूक आयोग स्वतःची दखल घेतेय. आता ज्यांचा पक्ष, ज्यांना महापालिका टेंडरमध्ये ज्यांना पक्ष चालवायचे असतात त्यांना ठीक आहे, अशा पद्धतीचे आरोप करणं सोपं असतं. पण ठीक आहे, तो काही मला मुद्दा नाही. मुद्दा असा आहे की जनताच ही ठरवणार आहे शेवटी. आता माझं पूर्ण उद्या किशोरीताई का रागवताय तुम्ही. आता मी तुमचं शिवसेना काही असं टेंडर मधनं कमिशन घेऊन पक्ष असं म्हटलो नाही मी. त्याच रेफरन्स मध्ये बोललात की तुम्ही केशव उपाध्याय, तुम्ही शिवसेनेलाच बोललात की टेंडर वर शिवसेना चालते. मी ते ऐकतायत ना, असं काय करता म्हणून तर बोलायला काय म्हणालो मी, असं नाव नाही घेतलं. अरे त्या उत्तर द्यायला निघाल्या होत्या, तुम्ही अडवलं त्यांना. का लागावं किशोरताईंना. इथे आमचे नाही असं काय बघा, आमचे राजू वाघमारे मित्र ते शांत बसलेत, त्यांच्या मनात काही आलं नाही. चित्राताई बसल्यात, त्यांच्या मनात काही आलं नाही. मला किशोरीताईंच्याच मनात का आलं, किशोरताईंनाच एवढं का झोमलं. अरे हे जनरल स्टेटमेंट आहे त्याचं. आमचे मित्र तर राजू वाघमारे काँग्रेसचे बसले, ठीक आहे भाजप किंवा केशव उपाध्याय असं म्हणतात की तुम्हालाच का लागलं. किशोरीताई, मुळामध्ये उपाध्यायनं म्हणावं, एकच गोष्ट सारखी बोलली म्हणजे ती सत्य असते, हे सांगण्याची पद्धत तुमची चुकीची आहे. आणि ज्या पद्धतीने मागच्या वेळेला उद्धवजींच्या स्टेटमेंट मध्ये क्लिअर कट होतं की बाबा ज्या पालिकेमध्ये स्टँडिंग कमिटी चालते, मुळात उपाध्यायांना माहित नसेल ती कमिटी कशी चालते हे सांगी वांगी करून सांगताय. कमिटीमध्ये पत्रकार असतात, कमिटीमध्ये आयुक्त असतात, कमिटीमध्ये त्यांचे सदस्य असतात, विरोधी सदस्य असतात, मेजॉरिटीने आमचेही असतात. पण याचा अर्थ तुम्ही ज्या पद्धतीने बोलताय आम्हाला लागलेलं नाही, तुम्हाला थेट उत्तर देतोय आम्ही, आम्हाला लागत नाही. पण चुकीचं बोलून लोकांवर बिंबवण्याचा जो प्रयत्न आहे आणि बुद्धिवंतांचा पक्ष कसा हे जे तुम्ही सांगताय ते चुकीचं आहे. लोकांना कळून चुकलंय. फक्त बुद्धिवंत आहोत कसं हे दाखवायचं आणि काही नुसतं वल्गणा ते आता 23 तारखेला दिसतील. हो, मी एक खुलासा करतो. आता किशोरीताई असं म्हणाल्या की स्थायी समितीमध्ये पत्रकारही असतात. लोकांना असं वाटायचं की पत्रकारी यातनं काही कमिशन घेतात की काय. असं काही नसतं. ते फक्त गॅलरी मधनं कामकाज बघत असतात. पत्रकार फक्त कामकाज बघत असतात.
त्यांना कुठलाही से नसतो, त्यामुळे लोकांचा गैरसमज होईल. किशोरीताई, लोकांना असं वाटतं की पत्रकारही सामील आहेत, असं काही नाही. नाही, माझं असं म्हणणं होतं जाधव की जर पत्रकार जाधव असं हाच अडचण आहे शिवसेनेची. नाही केशव उपाध्याय बोला, त्यांनी उत्तर दिलंय तुम्हाला. मी पत्रकार आमच्या ज्या जमातीच्या विरोधात म्हणजे जमातीच्या विरोधात काही चुकीचं जाऊ नये, पत्रकार जमातीच्या वतीनं खुलासा केलेला आहे. अगदी बरोबर आहे. पत्रकारांना दोष देतच नाहीये ते. जाधव मला हेच सांगतोय मी तुम्हाला, कशा पद्धतीने ते सगळ्यांना सरसकट एका मापात मोजताय, त्यांना का लागतं मला कळत नाही. पण ठीक आहे, आता काय शेवटी 23 तारखेला आपल्याला कळणार आहे. मी एक साधा सरळ स्टेटमेंट केलं. आमच्या इथे चित्राताई बसल्या आहेत, त्याही राजकीय विरोधक आहेत. आमचे राजू वाघमारे बसले, तेही आमचे राजकीय विरोधक आहेत. पण त्यांना झोमलं नाही. एक तर शिवसेनेला भ्रष्टाचार महापालिका म्हणलं की का झोमतं हे काही कळत नाही. मग मुंबईतल्या जनता त्याचे उत्तर देणार आहे 23 तारखेला. मुंबईतली जनता, मला असं वाटतं आजच ते उत्तर जनतेने दिलंय. ते काय उत्तर दिले ते 23 तारखेला. मुळामध्ये आशिष जाधव, आपण भाषणं काढून बघा. या सगळ्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडे विकासाचा मुद्दा मांडत असताना शिवसेनेने मात्र मावळे, अफजल खान, कावळे, काय 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 असे सगळे प्राणी पक्षी आणले सगळे. त्यामुळे त्यांनी काय म्हणजे अख्ख्या प्रचारात शिवसेना कुठेही काही मुद्दे मांडतीये, महापालिकेतलं काही कर्तृत्व मांडतीये असं कुठेही दिसत नव्हतं. पण ठीक आहे, शिवसेनेची ते मर्यादा होती, ती अडचण होती, काही सांगता येण्यासारखं फारसं भरीव नसावं त्यांच्याकडे, त्याच्यामुळे ते होतं. पण आज त्या चर्चेत अशा प्रकारे चर्चा करण्यात आता खरं निकाल. ठीक उपाध्याय, तुम्ही सर्व खापर शिवसेनेवर बोलताय. किशोरीताई लागलीच उत्तर द्या. मी दुसऱ्या पाहुण्यांकडे जातो. किशोरीताई, केशव उपाध्यायांना लागलीच उत्तर द्या. ते जे म्हणतायत की शिवसेनेकडे भरीव कामगिरी नसेल वगैरे, ते कसं आहे, यांना शब्दाचे फवारे उडवायची सवय झालेली आहे. सगळे शब्दाचे फवारे उडवायचे आणि लोकांना मन की बात, अच्छे दिन, पारदर्शक असे पोथडीतनं काहीतरी शब्द काढायचे आणि तेवढ्यावरतीच गुंतवून ठेवायचं. आताही कुणाचे मुद्दे सोडून बोलतायत. मुद्दे सोडून काही नाही बोलत आहे. तुमच्या मुद्द्याला उत्तर देते. आता ते उत्तर तुम्हाला पटत नसेल तर सोडून द्या हो. परंतु ते तुम्ही जे शेवटला बोललात की 23 तारखेला कळणार आहे, ते आम्हालाही मान्य आहे ना. ठीक आहे किशोरीताई, आता सर्वांनाच 23 तारखेला कळणार आहे. त्यामुळे आता दूध का दूध, पाणी का पाणी हे 23 तारखेला होणार आहे. मी जातोय चित्रा वाघ यांच्याकडं, प्रदेशाध्यक्ष आहेत महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या. चित्राताई, अजूनही सेना भाजपची एकमेकांवरची आग पाखड थांबलेली नाही. अजूनही मतदान झाल्यानंतरही एकमेकांना दोष देण्याचा कार्यक्रम हा सेना भाजपचा सुरू आहे. आणि यातच सर्व प्रचार भुलला आणि त्यात काँग्रेस राष्ट्रवादीचं खूप नुकसान झालं. हे मान्य करता की नाही? खरं तर आशिषजी, मला असं वाटलं होतं की राज्यातली जनता आज सुटकेचा निश्वास सोडेल की यांच्या कलगीतुऱ्यातून आमची सुटका झाली. परंतु आता रात्रीचे 9 वाजले, एकमेकांची मापं काढायचं काही कमी होत नाही. आणि मगाशी आता जे केशवजी बोलले ते मी ऐकलं, काहीतरी 80 आणि 15%, 80% स्थानिक आणि 15% म्हणले उत्तरं दिली. यांनी काहीतरी औरंगजेब म्हटला का आदिलशाह, काय काय यांचं लक्षात ठेवायचं हेच कळत नाही. की हे म्हणतात निजामाची औलाद. एवढंच नाही, उद्धव ठाकरेंचं यापुढे युती नाही नाही नाहीच हे 3दा आम्ही अशा मुठी आवळून वगैरे बोललेल्याचं पाहिलेलं आहे. आणि इतके दिवस माहित नव्हतं की मुख्यमंत्र्यांचं कुलदैवत काय आहे, ते सुद्धा या निवडणुकीच्या माध्यमातून कळलंय. आणि गंमत अशी की तुमचा जो आजचा विषय आहे की केडीएमसीचा फॉर्म्युला, अहो 1001% यांनी ती निवडणूक सुद्धा आम्हाला आठवतीये. म्हणजे त्या वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजून सडलेले किती आणि पडलेले किती बघणारे हे. तर हे समोरचे तुमची अवकात काय, तुम्ही बोलता किती, तुमचा पगार किती, इथपर्यंतची यांची भाषा. आणि नंतर दुसरं महत्वाचं आशिष, नंतर दात साफ केले. मध्ये आम्ही ऐकलं राजीनामे खिशात घेऊन फिरतोय. अगदी राजीनामे खिशात घेऊन फिरतोय म्हणले शिवसेनेवाले. अजिबात राहणारच नाही. आणि गेल्या 2 दिवसात किरीट सोमय्यांनी काहीतरी कागद दाखवली आणि 2-3 तासात सेनेचा सूर मावळला. त्याच्यामुळे नंतर मग जर आणि तरची भाषा आली. पण लोक आता काही वेडे बनणार नाहीत. ज्या पद्धतीने यांनी वावटळ 2014 लोकसभेला मोदींची उठवली,
की अच्छे दिन, लोक विचारतायत कहाँ गए अच्छे दिन, कब आने वाले हैं, अजून इंतजार में है. तसंच राज्य सरकारचं पण आहे. आणि या वेळेला मला वाटत नाही कुठली जनता यांच्या भूलथापांना बळी पडेल. पण एक गोष्ट चांगलं, तुम्हाला खरं तर सगळ्या न्यूज चॅनलला सेना आणि भारतीय जनता पार्टी या दोघांचे आभार मानायला पाहिजे. महिलांच्या सिरियलचा TRP कमी झाला आणि तुमचा प्रचंड वाढलाय. कारण रात्री संध्याकाळी 7 वाजेनंतर जो काय कलगीतुरा चालू होतोय तो अगदी रात्री 10 वाजेपर्यंत आणि अगदी इंटरेस्टिंग. अहो, विकासाचा मुद्दा कुठे गेला, वॉटर मीटरचे मुद्दे कुठे गेले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कुठे गेल्या, त्यांची कर्जमाफी कुठे गेली, महिलांची सुरक्षा वाऱ्यावर गेली, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ताई हे अपयश कोणाचं आहे? ताई, हे विरोधकांचं अपयश आहे, काँग्रेस राष्ट्रवादीचं अपयश आहे. प्रचारामध्ये उचल खालता आली नाही. तुमचा प्रचार असा का नाही झाला राज्यात की सेना भाजप बॅकफूटवर जाईल? आमचं काम चालू आहे, सांगतेय तुम्हाला मी, आमचं काम चालू आहे, फोकस नाही काम चालू आहे. जे लोकांना गरज आहे तिथं आम्ही पोहोचतोय. आम्हाला या असल्या कलगीतुऱ्यांमध्ये आधीही इंटरेस्ट नव्हता आणि आताही नाही, यापुढेही ताई. सेना भाजप हा कलगीतुरा वारसा रूपात तुमच्याकडूनच शिकलेत. या आधी महाराष्ट्राने हे बघितलेलं आहे गेली 15 वर्ष. काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये सुद्धा असा कलगीतुरा होत होता. तो वारसा रूपाने आता सेना भाजपला मिळालेला आहे. आशिषजी बोलू द्या, आशिषजी बोलू द्या. 15 वर्ष एकत्र राहिलो आम्ही, 15 वर्ष. शेवटचं 1.5 ते 2 वर्ष निश्चित मतभेद होते, परंतु इतक्या वाईट पद्धतीने आणि इतक्या खालच्या पद्धतीने कधीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वागलेले मला तरी आठवत नाही. ठीक आहे, ब्रेक नंतर आपण पुन्हा याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आपल्या स्टुडिओत सुद्धा पाहुणे आहेत, त्यांना सुद्धा या मुद्द्यावरती आपण विचारणार आहोत की खरंच ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप आणि आग पाखड ही सेना भाजपमध्ये झाली, विरोधक कुठं होता हे आपण आता काँग्रेसला विचारणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज एक्झिट पोल एक आलेला आहे, त्यामधनं सुद्धा या आरोपांची काय पुनरावृत्ती कल्याण डोंबिवली पॅटर्नमध्ये होऊ शकते हेही किंचितशी कल्पना आलेली आहे. त्यामुळे त्यावरही चर्चा करणार आहोत. पण ब्रेक नंतर, ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली पॅटर्नचीच पुनरावृत्ती होईल का? 62% लोक म्हणतायत होय, कल्याण डोंबिवली पॅटर्नची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होईल. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत राजू वाघमारे. राजू वाघमारे, मतदान संपत नाही तोच. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप करायला सुरुवात केली. ते म्हणाले त्यांना संजय निरुपम यांचं यश बघवलं जात नाही म्हणून त्यांनी पक्षालाच खड्ड्यात घातलं. पक्षाच्या विरोधातच नेत्यांनी प्रचार केला आणि आता आपण हायकमांडला पत्र लिहून हे सगळं कळवतोय की मुंबईतल्या नेत्यांनी काँग्रेसच्या कसं पक्षाला खड्ड्यात घातलं आहे, प्रचारात कसं बेदिली माजवली आणि हे सगळं झालं सुरू काँग्रेसमध्ये ब्लेम गेम. कसं आहे, आता निवडणुकीनंतर मुंबईचे अध्यक्ष माननीय संजयजी निरुपम यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ पराभव मान्य केला ना? नाही, कसं आहे की काँग्रेस पक्षामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचे हे कधी कधी काँग्रेस पक्षाला आम्हाला भोगावे लागणारे दुष्परिणाम आहेत. कधी कधी नाही, मुंबईत नेहमीच. आणि याबाबत आता पक्ष श्रेष्ठी जो निर्णय घ्यायचा तो घेतील. पण या गोष्टी ज्या आहेत त्या इलेक्शन नंतर होणार होत्या. काय कुठच्या पद्धतीने आम्ही प्रचार केला आणि त्याचं खापर कसं होणार याच्या बाबतीत डेफिनेटली इलेक्शन नंतर या गोष्टी होणार होत्या, त्याची सुरुवात झाली. पण या शेवटी पक्षांतर्गत गोष्टी आहेत. पक्ष पातळीवर याचा आम्ही विचार करू पूर्ण अर्थाने आणि आम्ही या बाबतीत पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता प्रश्न पडतोय की आता जो एक्झिट पोल आलाय त्या एक्झिट पोलच्या संदर्भात नाही, तो एका संस्थेनंच काढलेला आहे आणि एक्झिट पोलमध्ये फार तर ट्रेंड्स असतात आणि निकालांतीच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे त्या एक्झिट पोलवरही किती विश्वास ठेवायचा तो त्यांनी केला, त्यांनी तो जाहीर केला भाग वेगळा आहे. पण त्यामध्ये एवढंच दिसलं की भाजपची सरशी आहे. नाही, भाजपची ज्या प्रमाणात सरशी दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे तेवढ्या प्रमाणात भाजपची सरशी मुंबई महानगरपालिकेमध्ये किंवा पुण्यामध्ये होईल असं दिसत नाही.
कारण मुंबईची जर स्थिती बघितली तर भाजपकडे उमेदवार मिळत नव्हते मुंबईमध्ये उभे राहण्यासाठी. जे उमेदवार मुंबईमधून आज BJPने उभे केलेले आहेत त्याच्यातले अर्ध्यापेक्षा जास्त उमेदवार हे बाकीच्या पक्षातून आलेले आहेत. MNS पासून ते राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सगळ्या पक्षातून मिळेल त्या उमेदवाराला घेऊन BJPने तिकीट दिल्या. मगाशी केशव उपाध्याय फार जनतेच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतायत की आम्ही कधी विकासाच्याच गोष्टी केल्या, आम्ही कधी शिवसेनेच्या विरोधात बोललो नाही. जर मुख्यमंत्र्यांची भाषणं अशीच जी काढून बघितलं तर याच्या अगदी उलटं चित्र दिसेल. 85% मुख्यमंत्री या सगळ्या प्रसंगावर बोलत होते, एकमेकाची उणीधुणी काढत होते आणि त्याच्यानंतर 15% काहीतरी विकासाच्या थातूरमातूर गोष्टी करत होते. कारण इंटरनली मुख्यमंत्र्यांना पण त्या विकासाच्या गोष्टी बोलताना कुठेतरी मनात किंतु परंतु लाज वाटत असलेली पाहिजे. कारण 22 वर्ष ज्या पक्षाच्या बरोबर आपण राहून आपण या मुंबई महानगरपालिकेला खड्ड्यात घेऊन गेलो, त्या खड्ड्याच्या चौकशा कशा करायच्या. आज मगाशी उपाध्याय म्हणाले की आम्ही चौकशा लावल्या. 35 किलोमीटर रस्त्याची चौकशी तुम्ही लावली, 250 ते 300 किलोमीटरची चौकशीचा अहवाल अजून तुमच्या कमिशनरनी बाहेर काढलाच नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांबद्दल जे केशवजी म्हणत होते की फार स्वच्छ चारित्र्याचे क्लीन मुख्यमंत्री आहेत, बरोबर आहे, ते होते. ज्यावेळी त्यांनी शपथविधी घेतला त्याच्यानंतर 4 ते 5 महिने अशी जी त्यांच्याबद्दलची प्रतिमा तीच होती. पण त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो क्लीन चिटचा जो परिणाम चालू केला या महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामुळे म्हणजे असं म्हणावंसं वाटतं की ज्याच्या टोळीमध्ये सांबा आणि कालिया असतील तर त्यांचा सरदार गब्बर सिंग हा स्वच्छ चारित्र्याचा कसा असू शकतो साहेब. अहो ते क्लीन चिट दिले म्हणून त्यांच्या स्वच्छ चारित्र्याचा कसा काय संबंध आला. काही बोलताय. नाही, स्वच्छ चारित्र्य कुठं, क्लीन चिट देणं कुठं. ऐका ना, जे माणसं क्लीन चिट देऊ शकतात त्यांच्या कॅबिनेट मध्ये आज त्यांच्या ऐकून घ्या हो, त्यांच्या कॅबिनेट मध्ये नाही केशव उपाध्याय बोला, ते काय बोलले ऐकलं तुम्ही. केशवजी तुम्ही आक्षेप घेऊ शकता, तुम्ही आक्षेप घेऊ शकता, काय बोलले ते ऐका. आशिष करतोय. ऐका, मंत्रिमंडळामध्ये ज्याच्या 22 सदस्य, केशव उपाध्याय मी त्यांना रोखलं, तुम्ही रोखत नाही आहात. केशव उपाध्याय मी रोखलं त्यांना. राजू वाघमारे ज्यांच्या मंत्रिमंडळामध्ये 22 सदस्य हे करप्शन आणि भ्रष्टाचारच्या चार्जेस मध्ये आहेत. ज्या लोकांवर केसेस होत्या त्यांना मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळात उठायचं. तुम्ही क्लीन चिट राजू वाघमारे सारख्यांनी उठायचं आणि उथळपणे आरोप करायचे. याला काही भ्रष्टाचार म्हणतात का? ज्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला थोडं तरी मर्यादित, थोडं तरी व्यवस्थित बोला राजू वाघमारे. उभा राहून फोटो काढतो. तुमच्या हास्यास्पद बालिश बोलू नका. म्हणताय अहो कसं काय स्वच्छ म्हणणार, बालिश बोलू नका राजू वाघमारे. आधी आता केशव उपाध्याय तुम्ही पूर्ण करा, त्यांच्या मुद्द्यांना तुम्ही आक्षेप. मला क्षमा कर, मी थांबू का? इतक्या बालिश स्तरावर मी जाऊन चर्चा नाही. त्यांनी ते वाक्य मागे घेतलं असं समजूया. कालिया आणि सांबा आणि गब्बर सिंग मागे घ्या. तुम्ही ते काल्या, सांबा, गब्बर सिंग मागे घ्या. ज्यांच्या टोळीमध्ये कालिया, सांबा ते मागे घ्या. तुम्ही नीट बोला ना, त्याला उत्तर देताय. चर्चा कर. गब्बर सिंग तुम्ही ते 3 शब्द मागे घ्या. काल्या, सांबा आणि काय चाललंय गब्बर सिंग मागे घ्या तुम्ही. असं कसं? अरे तुम्ही सरळ सांगा की बा 22 मंत्र्यांवरती क्लीन चिट तुम्ही काय दिली त्यांच्यावर आरोप असताना. बरोबर, बस हाच मुद्दा आहे ना. केशव उपाध्याय उत्तर द्या. ते काल्या, सांबा आणि गब्बर सिंग मागे घेतलंय त्यांनी. असं आहे. ते मागे आशिष, पहिल्यांदा चर्चा करताना काही आपण मर्यादा, सन्मान पाळला पाहिजे. हो, त्यांना ते मी मागे घ्यायला लावलंय. ते मागे घ्यायला लावलंय. चर्चा होऊ शकत नाही. ते मी काल्या, सांबा, गब्बर सिंग मागे घ्यायला लावलंय. दुसरा मुद्दा उठायचं, पातळी बरोबर ठेवलेली आहे. आता थांबा की जरा, तुम्ही ते मागे घेतलं ना. नाही ते मी मागे घेतलंय. केशव उपाध्याय उत्तर द्या. 22 मंत्र्यांवरती आरोप आहेत असं त्यांचं प्रकरण. उठवळपणे आरोप करायचे आणि त्याला भ्रष्टाचाराची प्रकरणं म्हणायची. महाराष्ट्रातली जनता दूधखोळी नाही, पहिला मुद्दा. या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे काँग्रेसने, म्हणजे हे आता काही बोलो, काय बोलतात ते, निरुपमाने आज सांगितलं, अहो ज्यांना स्वतःचा पक्ष सांभाळता येत नाही, ज्यांना स्वतःच्या पक्षामधल्या लोक एकसाथपणे घेऊन जाता येत नाहीत, ते बाकीच्यांवरती बोलतात. 2 भारतीय जनता पार्टीचे राजकीय विरोधक आहेत. आता ऐकून घ्या हो,
तुमच्या उत्तराचा आरोप देतो, मध्ये मध्ये बोलणं सोडून द्या. पहिल्यांदा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो मी सगळे एक एक पद्धत उत्तर देतो. पहिला स्वतःचा पक्ष सांभाळा. पहिला मुद्दा राजकीय शिवसेना भाजपा हे दोघं भांडणं स्वाभाविक आहे. दोन वेगळे पक्ष आहेत. इथे एकाच पक्षात आज अजून निवडणुकीचं मतदान संपत नाही तवर निरुपम नेत्यांवरती काय बोलतायत ते पण आता आपण ऐकलं. तिसरा मुद्दा बोलतायत मगाशी आमच्या चित्राताई पण बोलल्या. आता चित्राताई मगाशी म्हणाला की आम्ही गेल्या 2 वर्षात आमचे संबंध काय फार खराब झाले होते पण पुढे मी चांगलं वागलो. आशिष जाधव सांगली कुपवाड नगरपालिकेतली भाषणं तुम्हाला माहिती असतील काय पद्धत झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा मारलाय का हे कुणी बोललं होतं जर आठवून बघा. त्यामुळे आपण फार चांगले आहोत आणि अशा पद्धतीने म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काय पद्धतीने वागायचं हे सगळं आपण बघितलेलं आहे. आणि राहिला काय भ्रष्टाचाराचा मुद्दा जो वारंवार केला जातोय यातल्या एकाही प्रकरणात काही सुद्धा तथ्य दिसत नाही. उठवळ पद्धतीने आरोप करणं म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप नव्हे आणि त्या पद्धतीने तुमचे आदर्श तुमचे प्रदेशाध्यक्ष त्या आदर्श मध्ये अडकलेत. किती लिस्ट काढायची. राहुल गांधी त्या जामिनावर बेलवर आहेत. राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या बेलवर आहेत. पेपरच्या बेल भ्रष्टाचार. राहुल गांधी भ्रष्टाचाराच्या बेलवर आहेत. मला सांगा तुम्ही दोघेही केशव उपाध्याय मतदान झालेलं आहे. जो काही फायदा नुकसान व्हायचं होतं ते मिळालेलं आहे. केशव उपाध्याय ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात क्लीन चिट दिली आपल्या मंत्र्यांना. राहुल गांधी किती बोलणार. थांबा मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली विधिमंडळामध्ये. आता ठीक आहे समर खेडस एक्झिट पोल जो आलेला आहे त्यामध्ये विश्वास ठेवू नये हा ज्याचा भाग आहे. पण एक दाखवलेला आहे की मुंबईमध्ये कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. म्हणजे बहुमतासाठी जो आकडा पाहिजे मुंबईमध्ये तो शिवसेनेला पार करता येणार नाही. आणि शिवसेनेच्या लगोलग खाली भाजपला जागा दाखवलेल्या आहेत. ठाण्यातही तसंच आहे, पुण्यातही तसंच आहे. हे काय आहे खरंच एवढा शिवसेना भाजपला या सर्व गोंधळाचा आरोप प्रत्यारोपांचा फायदा झाला. फायदा झाला किंवा कसं हे आता परवा आपल्याला जेव्हा निकाल येतील तेव्हाच कळेल. याचं कारण असं आहे की ही जी सगळी पद्धत आहे एक्झिट पोल किंवा ओपिनियन पोल ही सगळी पद्धत सुरुवात याची अमेरिकेमध्ये झाली होती. आता अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये सगळेजण हिलरी क्लिंटन कशा जिंकणार असे सगळे एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल सांगत होते. प्रत्यक्षात झालं उलटच. आणि हे अनेकदा चुकलेले आहेत. अमेरिकेतही चुकलेले आहेत. आपल्या देशात वारंवार चुकलेले आहेत. त्याच्यामुळे एक्झिट पोलमधनं कितपत विश्वास ठेवायचा हा भाग वेगळा आहे. प्रश्न असा आहे की तुमचा जो मूळ मुद्दा होता की कल्याण डोंबिवली पॅटर्न. आता आपण असं समजून चालूया की म्हणजे एका अशा पातळीवरती संपूर्ण चर्चा वादविवाद आणि गोंधळ नेऊन ठेवायचा की त्याच्यामध्ये इतरांचं बोलणं हे विरून जाईल आणि ते ऐकूच येणार नाही. ही एक स्ट्रॅटेजी असू शकते. आणि राजकारणामध्ये ती स्ट्रॅटेजी असली तर त्याच्यात चूक आहे असं काय मला वाटत नाही. प्रत्येक पक्ष हा आपली स्पेस वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि तशी जर ती काहीतरी एक अंडरस्टँडिंग करून 2 पक्ष ठरवत असतील तर त्यातही काही चूक आहे अशातला भाग नाही. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्षाला हा कल्याण डोंबिवली पॅटर्न मान्य आहे का. 123 आमदारांचा पक्ष, शिवसेनेच्या दुप्पट ताकद असलेला पक्ष आज घडीला, ज्यांचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांचे इतके मंत्री आहेत, केंद्रामध्ये ज्यांना जनतेने संपूर्ण सत्ता हातात दिलेली आहे असा एक पक्ष, ज्यांच्याकडे नरेंद्र मोदींसारखा एक करिश्मा असलेला नेता आहे की ज्यांनी इतकी मोठी वावटळ आणली आणि इतके बाकीचे पक्ष वाहून गेले असा नेता आहे. असं असताना कल्याण डोंबिवली पॅटर्नसारखे पॅटर्न जर सगळीकडे राबवणं हे जर त्यांची स्ट्रॅटेजी असेल किंवा रणनीती असेल तर मला असं वाटतं की ही कुठेतरी थोडीशी एक त्यांच्या नेणिवेमध्ये ही एक कुठेतरी हे आहे की बाबा महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाला जी काही ही मतं मिळालेली आहेत ही त्या वावटळीत किंवा त्या वादळात किंवा त्या वाऱ्यात मिळालेली मतं आहेत. ती काय आपला तो काय जनाधार नाही. या महाराष्ट्रामध्ये मोठा जनाधार हा शिवसेनेचा आहे आणि आपला त्याच्या खालोखाल आपण तयार केला पाहिजे, पुढे वाढवला पाहिजे. त्यामुळे आपण 2 नंबरवर आलो तरी हरकत नाही. परंतु हे आरोप प्रत्यारोप करून शिवसेना 1 नंबर राहील, आपण 2 नंबर राहू आणि हे आपल्याला चालेल. हे भाजपला मान्य आहे का. मला असं वाटतं हे काय भाजपला मान्य असेल असं मला वाटत नाही. त्यांचा प्रयत्न हा अधिकाधिक
पुढे जाण्याचा आहे. त्याच्यामुळे कल्याण डोंबिवली पॅटर्न आणि त्याच्यामुळे आपण कायम 2 नंबरचं पद घेणं हे काय मला वाटतं त्यांचं यश आहे. हे प्रवक्ता म्हणून कदाचित केशवजी सांगतील किंवा उद्या समजा माधव भंडारी असतील किंवा इतर कोणी प्रवक्ते असतील ते मांडतील, कारण पक्षाची बाजू यशस्वीपणे प्रसारमाध्यमांपुढे मांडणं हे त्यांचं काम आहे. पक्षाचे जे नेतृत्व आहे, पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या दृष्टीने हा पॅटर्न कितपत उपयुक्त आहे, माझ्यामध्ये 0 उपयुक्त आहे. ह्याचं कारण असं की शिवसेनेच्या, कारण दोघांचा शेवटी जनाधार जो आहे त्यांची आयडियॉलॉजी एक आहे, विचारधारा एक आहे, त्या स्पेसमध्ये ते खेळतात. त्यातली स्पेस जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न दोन्ही पक्ष करणार. इतक्या वर्षांनी 25 वर्षानंतर शिवसेनेने ती स्पेस ग्रॅब केली, आपलं भाजपने ती स्पेस ग्रॅब केलेली आहे शिवसेनेकडनं, दुपटीने ताकद वाढलेली आहे. असं असताना नगरपालिका, महानगरपालिका टू महानगरपालिका कल्याण डोंबिवली पॅटर्न जर चालत असेल तर मला असं वाटतं की यातच म्हणजे भाजपची हार आहे. भाजपने हे मान्य केलेलं आहे, पण तसं ते होणार नाही. उरला प्रश्न एक्झिट पोलचा. एक्झिट पोलचं जे मी मगाशी सांगितलं तो भाग आहेच. त्याच्यामुळे याच्यावर आत्ता प्रेडिक्ट करणं, आत्ता मी 10 पद्धतीने तो पोल प्रेडिक्ट करून दाखवू शकतो की काय झालं, उत्तर भारतीय मतांचं काय झालं, दक्षिण भारतीय मतांचं काय झालं, मुस्लिम मतांचं काय झालं, मराठी मतांचं काय झालं, गुजराती मतांचं काय झालं, मारवाडी मतांचं काय झालं. असे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या अँगल्स या निवडणुकीमध्ये दाखवता येऊ शकतात. प्रत्यक्षात काय झालेलं आहे हे 23 तारखेला आपल्याला कळणार आहे आणि तेव्हा त्याचा वस्तुनिष्ठ जे विश्लेषण आहे ते आपल्याला करता येणार आहे. पण समर, जी मुंबईमध्ये 8% मतदानाची टक्केवारी वाढली असं राज्य निवडणूक आयोग सांगत आहे. आता ही जी मतदानाची टक्केवारी 8% वाढलेली आहे त्याचा फायदा नेमका कोणाला होईल? त्याचा फायदा कोणालाही होऊ शकतो, तेच माझं म्हणणं आहे. त्याचा फायदा भाजपलाच होईल किंवा त्याचा फायदा शिवसेनेलाच होईल असंही म्हणता येत नाही. याचं कारण असं, शिवसेना असं म्हणते की आम्ही मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर खाली उतरवले, लोक अत्यंत त्वेषाने लढली, आमचा कार्यकर्ता अत्यंत त्वेषाने लढला, त्याने मराठी मतदार जास्त उतरवले, त्याच्यामुळे टक्केवारी वाढलेली. आता याच्यात आपण तथ्य मानायचं का? भाजप म्हणते की ज्या वेळी गेल्या निवडणुकीमध्ये 2014च्या टक्केवारी वाढली, 10% मतं वाढली, आमच्या 15 जागा आल्या. आता तुम्हीच हिशोब करा, आता सुद्धा जवळपास 8 ते 10% वाढलेली आहे, त्या प्रमाणामध्ये आमच्या जागा वाढणार. आता असं राजकारणामध्ये 2+2 4, 2×3 6 असं गणित होत नाही. राजकारणामध्ये 2+2 5 होतात, 2+2 0 होतात, 2+2 उणे 2 सुद्धा होतात. त्याच्यामुळे ही टक्केवारी कुठेही जाऊ शकते. आज घडीला समजा उत्तर भारतीय मतं काँग्रेसकडे वळली असतील तर ही टक्केवारी कोणाकडे गेली हे आत्ता नाही सांगता येणार. आज घडीला मुस्लिम मतांमध्ये MIM तितक्या मोठ्या पद्धतीने शिरकाव करू शकली नसेल तर ही मतं कोणाकडे गेली हे सांगू नाही शकणार. राज ठाकरे हे साफ होतील, त्यांना सिंगल डिजिट सीटा मिळतील असं अनेक जण सांगत होते, परंतु राज ठाकरेंना काही प्रमाणात का असेना एक मराठी मतदारांची सिंपती मिळताना अनेक मतदारसंघांमध्ये दिसली. त्यामुळे राज ठाकरे यांच्या पुन्हा डबल डिजिट सीटा येण्याची शक्यता आता अनेकांना, जेव्हा आम्ही सुद्धा फील्डवर फिरत होतो तेव्हा आम्हाला सुद्धा वाटलं. उमेदवार उभे केले मनसे ना, उमेदवार किती उभे केले ते सोडून द्या, उमेदवार तर डाव्या आघाडीने पण उभे केले. प्रश्न असा आहे की त्यांचा जो जनाधार आहे तो त्यांना मिळताना आज दिसलाय. आता तो प्रत्यक्ष मतपेटीत किती बंदिस्त झाला आहे 23 तारखेला कळेल. त्यामुळे ही वाढलेली 8% मतांवर प्रत्येक पक्षाचे प्रवक्ते किंवा नेते आज घडीला, उद्या आणि म्हणजे परवा अगदी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईपर्यंत दावा सांगणार. त्याच्यात काही चूक आहे असंही नाही, पण तो दावा खरा आहे असं मानायचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. वेगवेगळ्या आहेत राज्य, देशभरामध्ये 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. या एक्झिट पोलचा त्या निवडणुकीतल्या तिथल्या मतदारांवर, आज इथे समजा आपला मराठी चॅनल आहे परंतु हिंदी किंवा इंग्रजी चॅनलवरनं जेव्हा हे एक्झिट पोल येतात ते वेगळ्या राज्यांमध्येही पाहिले जातात, त्यातनंही मतं प्रभावित होतात. अनेक पद्धतीचं राजकारण असतं. विशेषतः प्रसारमाध्यमांचं राजकारण तर फार अत्यंत तीक्ष्ण आणि अत्यंत सूक्ष्म असतं. त्याच्यामुळे त्याच्याकडे थोडंसं बारकाईने आणि वेगळ्या अँगलने बघण्याची गरज असते असं माझं मत आहे. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर हे कितपत खरं ठरेल, आता मी इतके वर्ष ह्या चॅनल्सवर जातोय आणि हे इतके एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल पाहिलेले आहेत. मायावतींचं जेव्हा पूर्ण बहुमताचं सरकार आलं, एक सुद्धा चॅनल, एक सुद्धा वर्तमानपत्र असं प्रेडिक्ट करत नव्हतं की मायावती जिंकतील. आल्यानंतर तो एक्झिट पोल आणि तो ओपिनियन पोल सगळे चर्चेतले माझ्यासकट सगळे विसरून जातात हो, की आपण काल काय बोलत होतो आणि नवीनच चर्चा सुरू होतात. मग आता काय होईल, शक्यतांचा खेळ आहे. त्याच्यामुळे हे माध्यमच असं आहे की कालच्या सगळ्या गोष्टी शिळ्या होतात. कालचा पेपर रद्दी होतो, उद्याचा पेपर जो येणार असतो, आजचा जो पेपर असतो तो आजचा पेपर असतो. कालचा पेपर रद्दी झालेला असतो, त्याच्यात काय आलेलं आहे हे
लिहिणारेही विसरलेले असतात, वाचणारेही विसरलेले असतात. त्याच्यामुळे असे अनेक आपल्याकडे आम्हाला म्हणजे आता मी नावं घेत नाही पण अनेक एक्झिट पोल करणारी आणि ओपिनियन पोल करणाऱ्या संस्था आहेत. फार छातीठोकपणे दावा करतात आमचा प्रत्येक वेळी खरा आलेला आहे आणि प्रत्येक वेळी प्रत्यक्षात खोटा आलेला असतो. म्हणजे मी एकदा मला आठवतं मी ऑफिसमध्ये बसलेलो असताना एक संस्थेचा तो हे आला माणूस आणि मला सांगायला लागला की आमचा प्रत्येक वेळी खरा आहे तो आणि यावेळी असं होणार आहे. मी त्याला तिथेच कम्प्युटरवरती त्याचा गेल्या वेळेचा एक्झिट पोल काढून दाखवला. म्हटलं तुमचा सगळा सपशेल चुकलेला आहे, तुम्ही काय सांगता. नाही ते तेव्हा थोडंसं 1% आमचं हे झालं होतं. आता हे कायम चाललेलं आहे. हा एक मोठा धंदा आहे, मोठा व्यवसाय झालेला आहे. याच्यात लाखो कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते, लोक करत असतात. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये आणि विशेषतः डिमॉनिटायझेशन आणि जागतिक मंदीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीने का होईना अर्थकारणामध्ये थोडीशी चलबिचल होत असेल तर ते चांगलंच आहे. त्याच्यामुळे करावे लोकांनी. प्रश्न ते खरे आहेत का खोटे आहेत तर माझा तर बिलकुल विश्वास नाही. एक तर कुठल्याही पद्धतीची सांख्यिकी किंवा स्टॅटिस्टिक जे असतं हा इंटरप्रिटेशनचा भाग असतो. तुम्ही कशा पद्धतीने त्याच्याकडे पाहता याचा तो भाग असतो. तुम्ही एका स्टॅटिस्टिक्सवर 10 गोष्टी इंटरप्रिट करू शकता. त्याच्यामुळे हा इतका असा म्हणजे एखाद्या गुळगुळीत किंवा बुळबुळीत जमिनीवरनं चालण्यासारखा प्रकार आहे की कधीही पडणं शक्य आहे. त्याच्यामुळे यावर फार विश्वास ठेवा असं मला वाटतं. आणि 23 तारखेची वाट पाहावी. मतदानाची वेळ संपत नाही तर तासाभराच्या आत हा एक्झिट पोल आलेला आहे आणि याआधी दैनिक जागरणचा संपादक अटकेत गेला खोटा एक्झिट पोल दाखवल्यामुळं किंवा एक्झिट पोल दाखवल्यामुळं. त्यामुळे एक्झिट पोलच्या विश्वासार्हतेवरती शंका निर्माण होईल अशा पद्धतीनं सुद्धा एक्झिट पोल याआधी दिले गेले हे आपण बघितलेलं आहे. एक्झिट पोल बाजूला सोडूया, आपली चर्चा आपण पुढे नेणार आहोत. पण ब्रेकनंतर ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली पॅटर्नची पुनरावृत्ती होईल का? 69 लोक म्हणतायत होय, कल्याण डोंबिवली पॅटर्नचीच पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय केशव उपाध्ये यांच्याकडं. केशव उपाध्ये, खरं तर ही निवडणूक आपण मिनी विधानसभा निवडणूक होती असा उल्लेख करतो आणि या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती किंवा त्यांनी ती स्वतः लावली होती किंवा भाजपनं मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लावली होती. आता असं आहे की या निवडणुकीमुळं राज्यातल्या सत्ताकारणाला कलाटणी मिळेल असंही काही जाणकार म्हणतायत. ते पटते का तुम्हाला? मला नाही पटत. म्हणजे सत्ताकारणाला कलाटणी मिळेल वगैरे असं जे म्हणताय ते मला पटत नाही. त्याचं कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांनी आणि बाकी सगळ्यांनी वारंवार हे स्पष्ट केलं आहे की भारतीय जनता पार्टीचं हे सरकार 5 वर्ष पूर्ण आपला कारभार करेल. त्याच्यामध्ये अनेकांची जी स्वप्न आहेत हे सरकार पडावं किंवा अनेकांना जे काही दिसतंय दिवसाढवळ्या स्वप्न तसं काही होणार नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार हे 5 वर्ष पूर्ण कार्यकाळ पूर्ण करेल याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आणि तसं काही होणार नाही. त्यामुळे कलाटणी मिळण्याचा प्रश्न जो तुमच्या मनात आहे तशी कलाटणी काही मिळण्याची शक्यता नाही. उलट या निवडणुकीनंतर अधिक कार्यक्षमतेने अधिक गतिमानतेने हे सरकार काम करायला लागेल. अधिक वेगाने सरकार जो गती पकडली आहे ती अधिक गती पुढच्या 2.5-3 वर्षासाठी पकडेल हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. की तुम्ही जे म्हणताय ते खरं आहे. म्हणजे शुभेच्छाही आहेत तुम्हाला अधिक गतिमानतेने काम करण्यासाठी. पण प्रश्न असा आहे की मुख्यमंत्र्यांनी जे मूलभूत सवाल उभे केले किंवा तुमच्या पक्षाने पारदर्शकतेचे किंवा परिवर्तनाबाबतचे, परिवर्तनाचं सोडून द्या, परिवर्तन करणं न करणं जनतेच्या हातात असतं, परंतु पारदर्शकतेचा मुद्दा हा मूलभूत मुद्दा होता आणि ते मुख्यमंत्री आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमधली एखादी एक मोठी महानगरपालिकेमध्ये जर अशा पद्धतीचा कारभार होत असेल जो पारदर्शी नसेल, त्याच्यात काही भ्रष्टाचार होत असेल, असे मूलभूत मुद्दे जर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले असतील तर त्याच पक्षाला सोबत घेऊन 2.5 वर्ष अजून गतिमान कारभार कसा काय करणार? म्हणजे हे कॉन्ट्राडिक्टरी वाटत नाही का? हे विरोधाभास वाटत नाही का या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला? अजिबात विरोधाभास वाटत नाही. कारण या सरकारचा चेहरा, सरकारवरचं नियंत्रण, सरकारचा नेता हा भारतीय जनता पार्टीचा आहे
आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला थारा देण्याचा किंवा पारदर्शक पद्धतीने कारभार करण्याचा आमचा जो निर्णय आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो आहोत. त्यामुळे सरकारमध्ये म्हणजे मला विश्वास आहे की ते शिवसेना बाहेर पडणार नाही, पण अशी काही परिस्थिती उद्भवणार नाही. त्यामुळे सरकारचं कामकाज जे आहे ते पारदर्शक पद्धतीने आणि कार्यक्षम पद्धतीनेच पुढे चालेल. आणि बाकी मग मुंबई महापालिकेत काय होईल, मग तुम्हाला लागणार की नाही, या जरतरच्या प्रश्नांचे उत्तर देण्यासाठी मला असं वाटतं आपण एक 48 तास थांबलं पाहिजे. नाही, केशव उपाध्याय थोडं क्लॅरिफिकेशन देतो. महाराष्ट्र वनच्या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः मुख्यमंत्री असं म्हणाले की जर का अशी वेळ आली शिवसेनेबरोबर पुन्हा युती करायची तरी सुद्धा पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री म्हणून आणि भाजप आम्ही तडजोड करणार नाही, भलेही आम्हाला सत्ता स्थापन करता आली नाही किंवा राज्यातली सत्ता गेली तरी. एक्झॅक्टली मी तेच सांगतोय की महापालिकेमध्ये जर समजा म्हणजे आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ना, मुळात आम्हाला आज या क्षणाला विश्वास आहे, मुख्यमंत्र्यांना ठाम विश्वास आहे ना आम्हाला विश्वास आहे की या सगळ्या महापालिकांमध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, ही निवडणूक जरी आत्ता आपण आज झाली असली तरी आशिषजी गेले 3 महिने आपण एक इलेक्शनच्या फेजमध्ये जातो आहोत. 250 नगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या आहेत आत्ता गेल्या 2 महिन्यामध्ये, आणि या 2 महिन्यामध्ये 250 महापालिका निवडणुका झाल्या. त्यात सुद्धा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक यश मिळालं, 1 नंबरची पार्टी झाली. 300 जागा भारतीय जनता पार्टीला होत्या, त्या 1200 जागा झाल्या. त्यामुळे आमचा विश्वास आहे की महापालिका जिल्हा परिषदनुसार भारतीय जनता पार्टीचं यश हे असंच घवघवीत असेल. आणि समजा शेवटी जर तर आता मुख्यमंत्र्यांनी ते सांगितलेलं आहे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आमची तडजोड होणार नाही, हे अधिक आम्ही यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे. तडजोड होणार नाही म्हणजे काय केशवजी ते सांगा ना. तडजोड होणार नाही म्हणजे काय करणार, म्हणजे असं मुख्यमंत्री म्हणणार नाही. एक मिनिट मी विचारतो तुम्हाला, तुम्हाला थोडा मला विचारू द्या, तुम्हाला प्रश्न थोडासा स्पष्ट करतो की तडजोड होणार नाही म्हणजे काय, की मुख्यमंत्री असं सांगणार की नाही आता आम्ही शिवसेनेशी बोललेलो आहोत आणि त्यांनी मान्य केलेलं आहे की पारदर्शकतेच्या मुद्द्यावर तडजोड होणार नाही, आणि मग ती तडजोड झालेली नाही असं जनतेने समजायचं का. जेव्हा मुख्यमंत्री पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित करतात त्याचा सरळ अर्थ असा आहे की यापूर्वीचा जो कारभार आहे तो पारदर्शीपणे नव्हता. तो जर पारदर्शीपणे नव्हता याचा अर्थ की तिथे काहीतरी गोम होती, तर ती गोम शोधून काढणं हे या राज्यातल्या 12 कोटी जनतेचा नेता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांचं काम आहे. त्याच्यामुळे केवळ आता पारदर्शी होईल असं म्हणून चालणार नाही ना. ज्या लोकांनी कारभार केला इतके वर्ष तो पारदर्शी नव्हता असं जर थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असेल तर त्याच्यावर पुढची कारवाई काय केली मुख्यमंत्री म्हणून हे जनतेला सांगावं लागेल. ते न सांगताच पुन्हा आम्ही पारदर्शी कारभार करू असं म्हणून तो करता येणार नाही ना. म्हणून मी विचारतोय की त्या मुद्द्याबाबत पक्षाचं धोरण काय असणार पारदर्शकतेच्या मुद्द्यावर. केशव उपाध्याय बोलू का मी, समरजी बोलू का मी, समरजी बोलू का मी, समरचा प्रश्न संपला असेल तर बोलतो. हा बोला. 100% मुळामध्ये समरजी असं आहे की आपण ही चर्चा गृहीत धरून चाललोय की अशाच पद्धतीचा जो काही एक्झिट पोल आला आहे आणि लगेच काही आम्हाला एकत्र यावं लागेल अशा पद्धतीचं एक गृहीतक मांडून ही चर्चा आपण करतो आहोत. त्यामुळे त्याला सुद्धा त्या गृहीतकाला मर्यादा आहेत, कारण ह्याची चर्चा आपल्याला 23ला स्पष्ट होईल पहिला मुद्दा. त्यामुळे आज त्या चर्चेला काही अर्थ नाही आपण जी चर्चा करतोय ती. दुसरं, तुम्ही जो मूलभूत प्रश्न उपस्थित केलात की बाबा महापालिकेमध्ये काय प्रकरण गडबडी येत आहेत तर त्याच्याबद्दल काय कारवाई करतो हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. आता इथं आपली चर्चा निघालीच आहे म्हणून मी सांगतो. समरजी तुम्ही रेग्युलरली विधानसभा विधान परिषद कव्हर करता, आपण तिथे भेटतो. 2012 मध्ये अशाच प्रकारची महापालिकेच्या कारभाराची चौकशी व्हावी काही गोष्टींची याबद्दलची मागणी करण्यात आली होती, पण त्यावेळच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी ती मागणी फेटाळून लावली, ती मागणी स्वीकारली नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार ज्यावेळी सत्तेत आलं त्याच्यानंतरनं महापालिकेमधल्या भ्रष्टाचार मग रस्त्यातला असेल कचऱ्यातला असेल ज्या गोष्टी लक्षात यायला लागल्या त्याच्या चौकशा सुरू केल्या आणि पुढच्या काळात या चौकशा पूर्णत्वास नेल्या जातील. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत. त्यामुळे पहिला मुद्दा, जी काही अशी प्रकरणं बाहेर येत आहेत कचऱ्यातले असतील रस्त्यातले असतील त्याच्यामध्ये कुठलंही राजकीय संरक्षण नाही तर त्या पूर्ण होतील, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, पारदर्शकता म्हणजे काय असा प्रकारचा प्रश्न वारंवार येतोय. महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये काही कशा पद्धतीने अधिक चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे, महापालिकेतल्या कारभाराबद्दल काही आक्षेप आमचे आहेत आणि ते आक्षेप त्यावेळी शिवसेनेकडे व्यक्त केले गेले होते मधल्या काळामध्ये.
आणि त्याच्यानंतरनं ते आक्षेप सुधारले पाहिजेत किंवा या कार्यपद्धती काही ज्या आहेत त्या बदलल्या पाहिजेत, ही भारतीय जनता पार्टीची त्यावेळची भूमिका होती. त्यामुळे तशा पद्धतीचा जर बदल झाला नाही, पहिल्यांदा तर आपण हे चर्चा लगेच हे एकमेकांची गरज लागणारच आहे, कल्याण डोंबिवली पॅटर्न एक होणारच आहे अशी आपण धरून करतो आहोत. त्यामुळे तशा महत्व मी आपण पारदर्शक चर्चा करतो. पारदर्शकता काय रे भाऊ अशी म्हणायची वेळ आलेली आहे. हो, मग तुम्हाला तेच सांगतोय, ती लोकांसमोर महापालिकेतल्या काही कार्यपद्धतीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आक्षेप व्यक्त केले होते. त्याची प्रकरणं आता अनेक प्रकरणं त्या भ्रष्टाचारी बाहेर येत आहेत, तर ती सुधारली पाहिजेत, कार्यपद्धती बदलली पाहिजे. हे मांडलंय शिवसेनेकडे. पुढच्या काळात त्या मुद्द्यावरतीच आम्ही लोकांपुढे जाऊ किंवा लोकांसमोर सांगू जर तशी कधी वेळ आली तर, आणि त्या विचारी तडजोड केली जाणार नाही. तडजोड चित्रताई वाघ, तुम्हाला काही म्हणायचं आहे? पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे? हो, 22 वर्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र कारभार करत असताना जे काही भ्रष्टाचार झाले, जे काही घोटाळे झाले, त्याच्या शिवसेना एकटीच कशी काय भागीदार, हा मला पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, मग ही यांची पारदर्शकता आहे का? दुसरी गोष्ट, 2 वर्षात 22 मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले, ही पारदर्शकता? नोटाबंदीच्या नंतर जितक्या नवीन नोटा पकडल्या गेल्या ते तुम्ही बघितलं तर त्या सगळ्या भारतीय जनता पार्टीचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्या गाड्यांमध्ये सापडले. आता ही पारदर्शकता आहे का? आज राज्यामध्ये एवढे सारे प्रश्न आहेत, पण त्याच्याकडे बघायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही. कोण कोणाच्या सोबत राहणार आणि कोण कोणापासून बाहेर जाणार याच फक्त मुद्द्यांवरती राज्याचं राजकारण चालू आहे. आशिषजी, परवा आम्ही नाशिकला गेलो होतो, येवल्याला. सुप्रियाताई आणि आम्ही तिथं गेलो असताना एका शेतकऱ्याने त्याच्या 5 एकराच्या कांद्याच्या वावराला स्वतःच्या हाताने आग लावली. आणि अतिशय म्हणजे ट्विटरवरती प्रॉम्प्ट असणारे आपले मुख्यमंत्री की कपिल शर्माने एक ट्विट केलं, त्याला 1 तासात रिप्लाय. आजपर्यंत सुप्रियाताईंच्या ट्विटरला ट्विट जे केलेलं आहे त्याला रिप्लाय आलेला नाही. मग आता हे काय म्हणायचं ते तुम्ही सांगा. मुख्यमंत्री फॉलो करत नाही सुप्रियाताईला, असा अर्थ होतो. शहीद होत आहेत ट्विटरवरती. मुख्यमंत्री सुप्रियाताईला फॉलो करत नाही असा त्याचा अर्थ होतो. ते फक्त केशव उपाध्यायांना फॉलो करतात असं मला आता वाटायला लागले. मला आता असंच वाटायला लागलंय. आणि गंमत अशी की जवान तिथं शहीद होत आहेत आणि यांचे आमदार मुक्ताफळ उधळत आहेत. महिला आयोग राज्यामध्ये आहे. आज जे निवृत्त झालेले जे सैनिक आहेत त्यांच्या पत्नींनी घेराव घातला, त्यावेळेला त्यांनी कुठेतरी शब्द दिला की नाही आता आम्ही इन्क्वायरी लावतो. अहो काय चाललंय राज्यामध्ये? महिलांचे अत्याचार, त्याच्याबद्दल काय करणार? आशिषजी, परवा मी भिलवडीला गेले होते, सांगली जिल्ह्यात. मला बोलू द्या केशवजी, मला माहिती आहे तुम्हाला फार बोलायचं आता. मगासपासून तुमचीच बडबड ऐकतोय आम्ही. नाही, पारदर्शकतेवर राष्ट्रवादीनं बोललंच पाहिजे. वडील जे बोलले ऐका, मी बोलतीये. अहो हे बोलू देतील, खोटं बोला, रेटून बोला, यांचं मंत्र आहे. ते काहीच म्हणत नाही, ते काही इशारा पण करत नाहीये. तुम्हीच म्हणताय त्यांना काहीतरी बोलायचं आहे. तुम्ही बोला. नाही, मला दिसतच नाहीये. मला असं वाटतं शिवसेनेच्या मनात त्यामुळे तो संशय झालेला आहे ना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये काही आहे का असा संशय शिवसेनेच्या मनात त्यामुळे येतो. तुम्ही काही न म्हणता सुद्धा म्हणता तुम्हाला काही बोलायचं आहे. आशिषजी, विषय फार गंभीर आहे. भिलवडीला ज्या वेळेला मी त्या मुलीच्या पेरेंट्सना भेटले, त्याचे आई आणि बाबा मला म्हणले, ताई तुम्ही का आग्रह धरता आमच्या मुलींना शिकवायचा? का आग्रह धरता तुम्ही त्यांना शाळेत पाठवायचा? जर आज ती मुलगी गुरं वळायला गेली असती तर कदाचित कोणाच्या वासनेची शिकार झाली नसती आणि मेली नसती. सांगा काय उत्तर आहे आपल्याकडे? आणि याच्यावरती यांच्याकडे काय उत्तर आहे? रोज उठून आपलं एक नवीन ऍप दिलं, त्या ऍप वरती आमची सुरक्षा चालली आहे. आज राज्यात एवढे महत्वाचे प्रश्न असताना सुद्धा सरकारला वेळच नाही राज्यकर्त्यांना. एक राजीनामे घेऊन फिरतायत आणि दुसरे अजून ठरवतात काय करायचं आणि काय नाही ते. अशी सगळी गंमत राज्यात चालली. याच्यावरती हे पारदर्शीपणा काय उत्तर देणार ते तरी आम्हाला जरा कळू दे. काँग्रेस, तुमचं काय म्हणणं आहे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर? पारदर्शक हा शब्द उच्चारायला बीजेपीकडे नैतिकता अजिबात उरलेली नाहीये. म्हणजे तुम्ही देशाचं वरचं उदाहरण घेतलं तरी नोटबंदी झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने किती नोटा छापल्या
कोणत्या राज्यात आणि बँकेत किती पाठवल्या त्याचं उत्तर आजपर्यंत सरकार मोदीजींनी दिलेलं नाही आहे. राज्याच्या पारदर्शकतेचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर या राज्याच्या पारदर्शकतेमध्ये जेवढे मंत्री आहेत तेवढ्यांच्या ज्या इन्क्वायऱ्या लावल्या, म्हणजे देशमुखांची इन्क्वायरी त्यांचा कनिष्ठ सेक्रेटरी लावणार आणि तो त्यांना क्लीन चिट देणार. पंकजाताई मुंडेंची इन्क्वायरी ACB लावणार, तिकडेच ते बंद करणार. म्हणजे इकडे मीडियाने अक्षरशः दाखवलं की ज्या ॲड्रेसेसवर ज्या फॅक्टऱ्या आहेत तिथे फॅक्टऱ्या नाही आहेत, तिकडे फक्त पत्र्याचे शेड उभे आहेत. हे सगळं मीडियाने दाखवलं आणि एवढे पुरावे असताना पण त्या मंत्र्यांना तुम्ही क्लीन चिट देता. आज रावतांवर CIDचा खटला चालू आहे. मुख्यमंत्री विधानसभेमध्ये अगदी अक्षरशः खोटं सांगतायत की त्यांना मी क्लीन चिट दिली, त्याच्याकडे काही नाही. मग तो एकनाथ खडसेंचा राजीनामा घेतला की नाही? आज प्रश्न असा आहे, एकनाथ खडसेंचा राजीनामा घ्यायला पारदर्शकता याच्यासाठी होती की पारदर्शकपणे एकनाथराव खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते म्हणून पारदर्शकपणे त्यांना काढलं. प्रश्न असा आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये गेल्या 22 वर्षाचे जेवढे घोटाळे आहेत, माझं केशव उपाध्यांना चॅलेंज आहे, जी SIT मुख्यमंत्र्यांनी नेमलेली आहे महानगरपालिकेची चौकशी करण्यासाठी, त्या SITनी जर हे सगळे टेंडर्स आणि याच्यातून झालेला घोटाळा हे जर जनतेसमोर आणलं आणि त्याच्यावर कारवाई झाली तर जे तुम्ही बोलाल ते आम्ही करायला तयार आहोत. कारण हे होणारच नाही. हे का होणार नाही? कारण प्रत्येक टेंडरमध्ये, प्रत्येक घोटाळ्यामध्ये पारदर्शकपणे भ्रष्टाचाराचं कमिशन हे BJPला मिळालेलं आहे आणि हे महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे. त्याच्यामुळे मुख्यमंत्री फक्त बोलायचं की मी पारदर्शकतेचा कारभार आणणार आहोत. तुम्ही आणणार कसा? कोणाला घेऊन येणार? कोणाच्या मांडीवरला तुम्ही मांडी लावून बसताय आणि पारदर्शकतेच्या गोष्टी करताय? तुम्ही स्वतः पारदर्शक होऊ शकत नाही तर तुम्ही या जनतेला पारदर्शकतेच्या मुद्द्यावर कसं नेणार हा पहिल्यांदा प्रश्न आहे. पण BJPचा एकच मुद्दा, BJPचं काय चाललेलं आहे आशिषजी माहिती आहे का? यांनी एक साधं तत्व आणि एक तंत्र वापरलेलं आहे की दुसऱ्यावर आरोप केले याचा अर्थ BJP स्वच्छ झाली असा जो यांचा समज आहे किंवा तसं करून देण्याचा प्रयत्न BJP नेहमी करत आलेली आहे की समोरच्याचा भ्रष्टाचाराबद्दल आम्ही बोललो याचा अर्थ आम्ही भ्रष्टाचार केला नाही असा जो एक समज आहे तो आता या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे की हे ज्यावेळी आरोप करतात तेव्हा 4 बोटं यांच्याकडे असतात. त्याच्यामुळे यांना नैतिकता राहिलेली नाही पारदर्शकतेचा शब्द उच्चारायची आणि मुख्यमंत्र्यांना ठीक आहे. काँग्रेसकडनं कोणी कोर्टात का जात नाही हो? भाजपवाले कोर्टात आले तुमची सत्ता उलटवून लावली. तुम्ही नुसतं बोलता, त्यामुळे काँग्रेसलाही नैतिक अधिकार उरलेला नाही. समर्थन शेवटी तुमच्याकडे येतो. आता जे मुख्यमंत्री म्हणतायत की पारदर्शकतेच्या मुद्द्यावरती आम्ही सत्तेसाठी तडजोड करणार नाही, पण 23 फेब्रुवारीला जो निकाल येईल आणि त्यानंतर जी कागदावरती समीकरणं तयार होतील आणि त्यातून असं दिसलं की मुंबई महापालिका असेल, ठाणे महापालिका असेल, पुणे, पिंपरी चिंचवड, आणखी कुठं जर का मुंबईचाच घेऊया, एकटी मुंबई घेऊया, तिथं जर का शिवसेनेला भाजपची गरज असेल, भाजपला इतरत्र शिवसेनेची गरज असेल तर मग पुन्हा हा जो कल्याण डोंबिवली पॅटर्न आहे त्याची पुनरावृत्ती होणार नाही. किंबहुना मुंबईमध्ये भाजपच्या जागा वाढल्या तरी कल्याण डोंबिवली पॅटर्नची पुनरावृत्ती आहे. पुनरावृत्ती होईलच मला असं वाटत नाही. कारण राज्याच्या सत्तेतनं शिवसेना बाहेर पडणं हे काय भाजपला परवडणार, म्हणजे त्याच्यामुळे सरकार पडेल असं मला वाटत नाही. मी पुन्हा सांगतो, जर शिवसेना बाहेर पडली तर. परंतु पुढची 2.5 वर्ष ते सरकार चालवणं एवढा मोठी अपोजिशन समोर असताना हे फार कठीण असेल. त्याच्यामुळे निकाल काहीही लागो आणि शिवसेनेच्या जागा कितीही येऊत आणि भाजपच्या कितीही येऊत, ते एकत्र बनवूनच महापालिकेचा कारभार करतील. आणि पुन्हा मी जसं म्हटलं तसं याच्यात फार कसं आहे की हे सगळं शेवटी परसेप्शनचा खेळ आहे. मुख्यमंत्री म्हणाले की पारदर्शकतेचा मुद्दा आहे म्हणून आहे, जेव्हा युती करायची असेल तेव्हा ते असं सांगतील की पारदर्शकतेच्या मुद्द्यावर मी त्यांना एकदम ठामपणे सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा तो मान्य केलेला आहे. त्याच्यामुळे आता पुढचा कारभार हा पारदर्शकपणे होईल आणि आमचं त्यांच्यावर पूर्ण लक्ष असेल आणि हा मुद्दा संपेल. मी जसं म्हटलं तसं पुन्हा गाडी मागच्या रुळावरनं पुढच्या रुळावर आपण सगळे नवीन दिवस, नवीन बातम्या, नवीन गोष्टी याच्याकडे वळू. हे वर्षानुवर्ष असंच होत आलेलं आहे आणि हे असंच होत राहील. हे थांबायचं असेल तर त्याच्यासाठी जनतेचा रेटा लागेल, अन्यथा हे थांबणार नाही. आणि हे असे मुद्दे निघत असतात, राहत असतात, जात असतात, त्याने काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे याच्यात काहीही फरक पडणार नाही. हे सरकार काय पडणार नाही, शिवसेना ते पाडणारही नाही.
शिवसेनेचा स्टेक वाढेल सत्तेतला, याच्यात काहीच वाद नाही. आजपर्यंत समजा शिवसेना आणि भाजपमध्ये एक 15-20 जागांचा जर फरक असला, शिवसेना पुढे असली, तर 2.5 वर्षात शिवसेनेला ज्या पद्धतीने दाबण्यात आलं ते दाबणं आता पुढे शक्य होणार नाही. कारण आता पुढे निवडणुकीचा काळ येईल. त्याच्यानंतर निवडणुका जशा जशा जवळ येतील त्याच्यानंतर ह्यांचा युतीचा फॉर्म्युला याच्यात बसू शकत नाही. कारण 123 जागांवरती भाजप जिंकलेली आहे. त्यामुळे एवढ्या कमी जागांवर शिवसेना युती मान्य करणार नाही. विधानसभा निवडणुका ह्या दोन्ही पक्षांना वेगळ्याच लढायच्यात. त्यामुळे पुढचं वर्ष 1.5 वर्ष हा संसार सुखाचा चालेल. त्याच्यानंतर पुन्हा भांडणं होतील, पुन्हा पारदर्शकता, पुन्हा भ्रष्टाचार, पुन्हा अफजल खान, पुन्हा कोथळे, पुन्हा शाहिस्ते खान, असं सगळं सुरू होईल आणि आपण त्याच्यावर पुन्हा चर्चा करू. पुन्हा कबूल है म्हणतात संसार सुरू. हे असंच होणार आहे. म्हणूनच कल्याण डोंबिवली पॅटर्नचीच पुनरावृत्ती होईल हे आपल्या पोलमधनं वारंवार सिद्ध होतंय. जाता जाता पुन्हा एकदा आपला प्रश्न बघूया. महापालिका निवडणुकांमध्ये कल्याण डोंबिवली पॅटर्नचीच पुनरावृत्ती होईल का? 70% लोक म्हणतायत होय, महापालिका निवडणुकानंतर कल्याण डोंबिवली पॅटर्नचीच पुनरावृत्ती होईल. आज इथंच थांबतो आहोत. पहा फक्त महाराष्ट्रवर. आजचा सवाल स्पॉन्सर्ड बाय कोहिनूर ग्रुप आणि कॉस्मॉस बँक.